संजय राऊतांनी आज एक गंभीर आरोप केला आहे की रश्मी शुक्ला पुन्हा एकदा फोन टॅपिंग जे आहे त्या करत आहे, त्यामुळे त्यांना पदावरून हटवणं गरजेचं आहे. अजूनही आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार जे आहे ते केलं जातं, असे गंभीर आरोप आज राऊतांनी केला. संजय राऊतांना आरोप करण्याशिवाय दुसरं काम नाही. आता फोन टॅपिंग असतील तर त्यांनी चिंता करायचं कारण नाही. मला अजिबात वाटत नाही अशा प्रकारचं फोन टॅपिंग कोण करत असेल. संजय राऊत फोनवरनं असं काय बोलणार आहेत का? असे काही त्यांचे डाव किंवा अशा काही खळबळजनक गोष्टी असणार आहेत का ज्याची भीती संजय राऊतांना वाटते? त्याच्यामुळे संजय राऊतांनी बोलताना त्या ठिकाणी काही आपण करत नाही तर मला घाबरायचं काय कारण नाही. आता आम्ही बोलत असताना आम्हाला कधीच भीती वाटत नाही, परंतु संजय राऊत हे त्या ठिकाणी कांड करणारा नेता आहे आणि त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये काही भयानक करायचं त्यांच्या डोक्यात आहे का? आणि त्या आधारे फोनवरनं काहीतरी आपण बोलू आणि ते पकडलं जाऊ नये याच्यासाठी मला वाटतं अगोदरच थैतयाट केला की आपल्याला त्या गोष्टी सुरळीत करता येतील असं संजय राऊतांचं त्या ठिकाणचं नियोजन असावं. एकीकडे संजय राऊत बोलत असताना नाना पटोलेंनी देखील निवडणूक आयोगाला पत्र दिले की रश्मी शुक्लांना हटवण्यात यावं. नाही, मला वाटतं या लोकांच्या मनामध्ये निवडणुकीमध्ये काहीतरी विध्वंसक मोठ्या गोष्टी करण्याचा डाव दिसतोय आणि त्याच्यामुळं पोलीस प्रशासनावर दबाव आणून आपल्या गोष्टी निवडणुकीत सुरळीत करता येतील का यासाठी मग फोन टॅपिंगचा आरोप, डीजींची बदली या गोष्टी आता पुढं त्या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटतं की पोलिसांचं काम करतील. परंतु आता आपण पराभूत होणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला पाठिंबा देत असल्याचं चित्र उभं राहिलंय. मग आता काहीतरी खोटे नाटे आरोप करणं, काहीतरी निवडणूक पुन्हा एकदा आपल्या बाजूनं वळवण्यासाठी कुभांड रचणं या गोष्टीतनं अशा प्रकारचे आरोप पुढे येत आहेत असं मला वाटतं. भाऊ, बदलापूर घटनेनंतर वामन म्हात्रेंवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत होती, मात्र तेच वामन म्हात्रे आज मिलिंद नार्वेकरांची त्यांनी भेट घेतलेली आहे. नाही, मला वाटतं या लोकांचे आरोप नंतर त्या ठिकाणचं हातमिळवणी मिठ्या मारणं हे एक काय अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना ते नवीन नाही आहे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नीतिमत्ता नैतिक अधिष्ठान या लोकांना राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी ते करत राहतील. सर, अरविंद सावंत यांनी शायना एजन्सीचा अरविंद सावंत यांनी शायना एजन्सीचा उल्लेख जो आहे तो म्हणजे माल असं केला आहे. त्यांनी असं म्हटलं की ओरिजिनल माल आहे, म्हणजे जे उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत ते ओरिजिनल आहेत आणि बाहेरचा माल आम्ही इकडे वापरत नाही असाही उल्लेख केला आहे. एक वादग्रस्त विधान जे आहे ते महिलेचा अपमान केल्याची आता टीका होऊ लागले. आता मला जाहीरपणे बोलता येत नाही, पण अरविंद सावंत पारखी आहेत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर मी बोलू इच्छित नाही आणि त्यामुळं अशा प्रकारचं महिलांचा अपमान करणारी वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत हे निषेधार्ह आहे. ते कधी महिलांच्या बाबतीत सहानुभूतीनं बोलताना, महिलांचा सन्मान करताना कधीच दिसले नाहीत. अरविंद सावंतवर बोलायचं झालं तर अरविंद सावंतना तोंड दाखवणं सुद्धा त्या ठिकाणी मुश्किल होईल. माहीमधला किडा जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय. सदा सरवणकर म्हणतात भाजपला जरी वाटत असलं तरी मी माघार घेणार नाही. मला वाटतं अजून माघारीला 4 तारखेपर्यंत अवकाश आहे. सदा सरवणकर हे एक तळागाळातले कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत आहेत. शिंदे साहेबांनी त्यांना भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलाय, ताकद दिली आणि मला वाटतं जेव्हा एखादा महायुती म्हणून निर्णय होत असतो त्यावेळेला त्या निर्णयाला साजेसं वर्तणूक किंवा त्याला साथ देण्याचं काम सदा सरवणकर करतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. कारण राज ठाकरे साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीत नसतानाही मग त्यांना काय महायुतीचा धर्म पाळण्याची आवश्यकता नव्हती, परंतु या देशहितासाठी मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावेत अशा प्रकारची त्यांनी एक व्यापक भूमिका घेतली
तेही लोकसभेला एकही जागा न लढवता. आणि मग अशा वेळेला हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, देशातलं सगळ्यात सुसंस्कृत राजकारण, लोकशाहीची प्रगल्भता या राज्यात आहे. आणि त्यामुळं जर त्यांनी केलेल्या मदतीची उतराई त्यांचे सुपुत्र लढवत असताना त्या ठिकाणी केली तर मला वाटतं ते सुयोग्य ठरेल, संयुक्तिक ठरेल. मला वाटतं तशा अर्थानं महायुती आमची भूमिका घेईल अशा प्रकारचं चित्र वाटतंय. सर, उद्या बारामतीमध्ये एक गट आपल्याकडे आहे महायुती सोबत आहे, मात्र दुसऱ्या बाजूला रिपाईचे जे उर्वरित गट आहेत त्या सगळ्यांनी मिळून आता महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घोषित केला. याचा काही परिणाम होईल? मला वाटतं RPI त्या ठिकाणी रामदास आठवलेंची पूर्णपणे आमच्याबरोबर आहे, कवाडे साहेबांचे आणि अनेक छोटे मोठे गट आमच्यासोबत आहेत आणि काही गट अर्थात महाविकास आघाडी सोबत आहेत. परंतु महाराष्ट्रातला दलित समाज मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या मागे उभा राहील आणि महायुतीच्या यशामध्ये त्या समाजाचा, बांधवांचा, सिंहाचा वाटा असेल असं माझं ठाम मत आहे, माझं आकलन आहे. शरद पवारांना जे तुतारी चिन्ह दिलं होतं, ट्रम्पेट गेल्या वेळेस लोकसभेला होतं आणि त्या ट्रम्पेटने बरीच मतं आहेत ती खाल्लेली पाहायला मिळाली होती. मात्र आता ते ट्रम्पेट आणि तुतारी हे एकच असणार आहे, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. उल्लेख जो आहे ट्रम्पेटचा तो तुतारीच करण्यात आला होता, परंतु आता त्याचा उल्लेख जो आहे तो ट्रम्पेटच असा असेल. मतदान दोन चिन्ह नसेल. मराठीत भाषांतर होणार नाही. नाही, शेवटी निवडणुकीत प्रत्येकजण वेगवेगळी निशाणी घेत असतं, चिन्ह घेत असतं आणि त्याच्यामुळं कधी एखाद्या चिन्हावर फायदा होतो, कधी तोटा होतो. परंतु महाराष्ट्रातला मतदार हा सुजाण आहे, त्यामुळे त्यांना पक्ष माहीत असतात, उमेदवार माहीत असतात आणि चिन्हही त्या ठिकाणी माहीत असतं. त्याच्यामुळे मला वाटत नाही की अशा प्रकारच्या चिन्हांची जगलरी करून आम्हाला त्या ठिकाणी सत्ता मिळवायची आहे, निवडून यायचं आहे. तर आम्ही जनतेच्या मनावर त्या ठिकाणी राज्य करत त्यांचं मन जिंकून त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला, महायुतीला लोक मतदान देणार आहेत. आता उमेदवार उभे राहत असतात, वेगवेगळी चिन्ह असतात, ते काही नवीन नाही. भाऊ, एकाच नावाची दोन नावं म्हणजे जे मूळ नाव आहे रोहित आबा पाटील, त्याच पद्धतीने रोहित पाटील अशा नावाची 3-4 उमेदवार आहेत ते महायुतीने उभे केलेले आहेत असा आरोप आहे, तो केला जातो. कसं बघताय? नाही, मला वाटतं आता महायुतीने केले नाहीत. या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उभं राहावंसं त्या ठिकाणी वाटतं आणि कधी कधी नामसाधर्म्य त्या ठिकाणी होतं. आणि महायुती आम्ही जनतेच्या दारात जाणारे आहोत, विकासाची भूमिका घेऊन जाणारे आहोत, 2 वर्ष केलेल्या कामाच्या जोरावर जाणार आहोत आणि मोदी साहेबांचं एक लोकप्रिय नेतृत्व या देशाला लाभलंय, त्यांची शिदोरी घेऊन जाणार आहोत. सर, उद्या त्याच्यामुळं अशा प्रकारचा रडीचा डाव खेळण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आपण बघाल, महाविकास आघाडीने आमच्या नावाचे उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेत. सर, उद्या बारामतीमध्ये 2 पाडवे असणार आहेत. आता ते काय, आता तुम्ही एवढी अपेक्षा कशी काय करता की एकच पाडवा त्या ठिकाणी व्हावा? आता पुलाखालून एवढं पाणी वाहून गेलंय. मला वाटतं दोन्ही पाडवे यशस्वी हो. दोन्ही नेत्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या समर्थकांनाही शुभेच्छा. नाथाभाऊ काही दिवसापूर्वी भाजपमध्ये येतील अशी चर्चा होती, परंतु ते राष्ट्रवादीतच राहिलेले आहेत. ते आता म्हणतात की लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा महायुतीचा पराभव जो आहे तो नक्की होईल, मोठ्या प्रमाणात फटका बसेल महायुतीला. नाताभाऊंनी महाराष्ट्राचं सांगण्यापेक्षा, राज्याच्या राजकारणावर, महायुतीवर बोलण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय जळतंय ते पाहावं. जळगावच्या दोन्ही लोकसभेच्या जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं जिंकल्यात आणि नाताभाऊ त्यावेळेला आपल्याला झालेल्या मतदानाचं अवलोकन करा. पण लोकसभेला जर जळगावमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचंड यश मिळवलं असेल तर लोकसभेला काय तुम्ही जादूची कांडी फिरवणार आहात का? उलट पक्षी विधानसभेला त्यापेक्षा चांगलं यश त्या ठिकाणी आम्हाला जळगावमध्ये मिळेल आणि नाथाभाऊंना त्यांची डिपॉझिट टिकवण्यासाठी धडपड करावी लागेल. शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा आहे ती बैठक बोलवली आहे. मुस्लिम समाज असेल, त्याचबरोबर दलितांची मतं एकवट करण्यासाठी हा खरं तर ही बैठक आहे आणि त्यामध्ये ठरवणार आहे की नेमकं कुठल्या उमेदवाराला ठेवायचं आणि कुठल्या उमेदवाराला अर्ज मागं घ्यायचा. नाही, मला वाटतं जर हेच करायचं होतं
तर मराठा समाजाच्या आंदोलनाचा आधार घेऊन मराठा समाजासमोर त्या ठिकाणी स्वप्न का उभी केलीत, हा माझा सवाल आहे. आंदोलनातनं या सरकारनं अनेक गोष्टी दिल्या, नोंदी असतील, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातनं मदत असेल, सारथी असेल, वसतिगृह असेल, SABCचं आरक्षण पण दिलं. त्यामुळं टिकवण्याची जबाबदारी घेतली. तुमच्या मनामध्येच मराठा समाजाच्या आक्रोशाचा फायदा घेऊन आपली लिडरशिप पुढं आणायची. लिडरशिप पुढं आल्यानंतर मराठा समाजाला बाजूला ढकलून द्यायचं, गोलगोल त्या ठिकाणी गोष्टी करायच्या. इम्तियाज जलीलला मिठी मारायची, औरंगजेबाच्या समाधीवर कबरीवर त्या ठिकाणी जाऊन माथा टेकणाऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी गळाभेट करायची. OBC मधनं आरक्षण पाहिजे बोलायचं आणि OBCच्या हनवटीला त्या ठिकाणी कुरवाळायचं. त्याच्यामुळे मला वाटतं ते पूर्णपणे राजकीय झालेत. त्यांना राजकीय शुभेच्छा आहेत. मराठा समाज आता तुमच्यावर काडीचा विश्वास ठेवणार नाही. तुम्ही भूमिका स्पष्ट करा. आपण सांगितलं, मी आज वाचलं, ऐकलं की मराठा समाज जिथे उभा आहे उमेदवार, तिथे मुस्लिम समाज, दलित समाज मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करतील. मग जरांगे दादा, माझा प्रश्न आहे, जिथे मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा असेल आणि तिथे मराठा समाजाचा उमेदवार असेल, तिथे आपली भूमिका काय असणार आहे? जिथे दलित समाजाचा उमेदवार असेल, त्यांच्यासमोर मराठा समाजाचा उमेदवार असेल, तिथे आपली भूमिका काय आहे? त्यामुळं मनोज जरांगे आता त्या ठिकाणी गुरफटलेले आहेत. स्वतःभोवतीच त्यांच्या त्या ठिकाणी आज फास आवळला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे ते संभ्रमित झालेत आणि मराठा समाज आता त्यांच्यासोबत राहणार नाही. योग्य अशा उमेदवाराच्या, योग्य अशा पक्षाच्या मागे त्या ठिकाणी उभा राहील. म्हणजे लोकसभेमध्ये ज्या मराठा समाजांची मतं मिळाली नाही, त्यामुळे त्याचा फटका पडला तुम्हाला, विशेष करून मराठवाड्यामध्ये, असं वाटतं का ह्यावेळेस तो होणार नाही? अजिबात होणार नाही. केवळ मराठा समाजामुळे लोकसभेच्या जागा त्या ठिकाणी गेल्या नाहीत. त्याला अनेक कारणं होती, परंतु यावेळेला मराठा समाजाचं जे काही मत होतं ते पूर्णपणे बदललेलं आहे. त्यांना चांगलं सरकार हवं आहे. हे सरकार मराठा आरक्षण असेल, मराठा समाजाचं हिताचं रक्षण करू शकतं, हा ठाम आत्मविश्वास आज मराठा समाजाच्या मनामध्ये आहे. अनेक चांगल्या गोष्टी ज्या सरकारनं केल्या आहेत त्या समाज माध्यमाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तळागाळापर्यंत पोचताना दिसत आहेत आणि एक चांगलं वातावरण युतीच्या बाजूनं मराठा समाजामध्ये निर्माण झाल्याचं राज्यभर दिसतंय, विशेषतः मराठवाड्यात दिसतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.